कुरुंदवाड इथल्या सीताबाई पटवर्धन शिक्षण संस्था संचलित सैनिकी पॅटर्नच्या निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना काल विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता। विद्यार्थ्यांनी रविवारी दुपारी जेवण घेतल्यावर रात्री त्यांना उलटी आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला। त्यानंतर त्यांना तातडीनं शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला। दरम्यान 4 विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। आज सर्व मुलांची पाहणी केलेली आहे। आता पाहता सर्व मुलं जेवढी आहेत ते आणि 6 स्टाफ सर्वच्या सर्व एकदम स्टेबल आहेत। कोणालाही काही रिसेंट वेगळी काही तक्रार किंवा कंप्लेंट्स काहीही नाही आहेत। आणि आपल्या किरणानुजी सरांनी जे काही त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणखी त्याचप्रमाणे मी माझ्या ग्रामीण रुग्णालय दत्तवाडकडून सुद्धा जो माझा स्टाफ पाठवलेला होता, डॉक्टर पुजारी, डॉक्टर आदेश गायकवाड, जे की ड्युटीवर नसताना देखील आमचे वैद्यकीय अधिकारी सगळे हजर झाले, त्यांनी पण काही तात्पर्याने जी काही हालचाल केली, मदत केली, त्या सर्वांसाठी धन्यवाद। अतिसार आणि उष्णतेमुळे हा प्रकार घडला असं संस्थेचे चेअरमन शरद पराडकर यांनी सांगितलं। काल दुपारी मुलांनी बासुंदीचं जेवण केलं होतं। थोडं अधिक पाणी प्याले, त्यानंतर खेळल्यानंतर अंगातील सगळं पाणी वॉमिटिंग आणि डिसेंट्रीच्या माध्यमातून गेल्यामुळं त्यांना डायरिया झाला, अतिसार झाला। तातडीनं कुरुंदवाड सिद्धिविनायक रुग्णालयात या सगळ्या मुलांना ज्यांना किंचित लक्षणं दिसतात त्यांनासुद्धा आम्ही तातडीनं घेऊन गेलो। डॉक्टर सारंग कोकाटे आणि डॉक्टर किरण अणुजे यांच्या टीमने त्यांच्यावर तातडीनं सगळे उपचार केले। साधारणपणे सलाईन वगैरे दिल्यानंतर अर्ध्या तासानंतर सगळी मुलं कंट्रोलमध्ये आली, कोणतीही काळजी नव्हती। आज दुपारी मुलांना तासाभरात सगळ्यांना डिस्चार्ज मिळेल, काळजीचं कोणतंच कारण नाही आहे। डॉक्टर खटावकर तालुका आरोग्य अधिकारी यांनी व्यक्तिशः रात्री भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेऊन मार्गदर्शन केलं। त्यांनी कोणतीही काळजी नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे। येथील वैद्यकीय अधिकारी, इथे सर्व शासकीय अधिकारी यांनी मुलाचं मार्गदर्शन या सगळ्या काळात केलं आणि आत्ता मुलं अगदी सुस्थितीत आहेत।